नमस्कार, मी हर्षाली. आजच्या हॉल्ट हार्ट अटॅक या कार्यक्रमात तुमचं स्वागत. हृदयविकार थांबवण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि मधुमेहासंबंधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे. अनियमित दैनंदिन जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. हृदयविकारामुळे आरोग्यावर परिणाम होतोय. विशेषतः देशाच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देत असलेल्या तरुण पिढीत हे वाढलेलं आहे. माहितीच्या आधारे, जनजागृतीने आणि योग्य उपचाराने यावर आपण मात करू शकतो. आणि म्हणून आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत ते या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांकडून. डॉक्टर अभिजित अकलूजकर आणि त्यांच्याबरोबरच डॉक्टर विवेक महाजन. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अभिजित अकलूजकर, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, डायरेक्टर, कॉर्डिस हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई. आणि डॉक्टर विवेक महाजन, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, महाजन हार्ट क्लिनिक, डोंबिवली वेस्ट, महाराष्ट्र. डॉक्टर अभिजित अकलूजकर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. एकंदरीतच आपण बघतोय की भारतामध्ये हृदयविकारांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर नेमकी काय कारणं आहेत याच्यामागे, याविषयी सुरुवातीला सांगाल? जे आपलं हृदय आहे हे नॉर्मल कंडिशनमध्ये रक्तपुरवठा नॉर्मली होत असतो हृदयाला. भारतामध्ये जे हृदयरोगाचं प्रमाण आपण बघत आहोत तो म्हणजे इश्चेमिक हार्ट डिझीज म्हणतो आपण त्याला, किंवा इश्चेमिक हृदयरोग. म्हणजे रक्तपुरवठा हृदयाला खंडित होतोय. रक्तपुरवठा हृदयाला खंडित व्हायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्लॉकेजेस बनण्याचे जे प्रमाण आहे भारतामध्ये वाढत चाललेले आहे. पाश्चात्य देशामध्ये आपण बघतो की ते 60 to 65 एज ग्रुपमध्ये यायला चालू होतं, पण भारतामध्ये ते 30 to 35 एज ग्रुपमध्ये आपण बघायला चालू करतोय. त्याच्यामुळे हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. छातीत दुखणं जे आहे त्याला आपण अंजायना म्हणतो, त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर मुख्य प्रमाणामध्ये ह्याचं कारण जे आहे हे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त बघितलं जातं. भारत देश हा डायबिटीससाठी वर्ल्ड कॅपिटल म्हणून जाणला जातो. तर त्याच्यामुळे हे जे हार्टचे प्रमाण आहे हे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त बघितलं जातं, ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये जास्त बघितलं जातं. आणि हे जे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली जी बदललेली आहे, या जीवनशैलीमुळे आज हार्टचे प्रमाण, जे इश्चेमिक हार्ट डिजीज किंवा इश्चेमिक हृदयरोग आपण ज्याला म्हणतो, त्याचं प्रमाण आज भारतात वाढत चाललेलं आहे. डॉक्टर विवेक महाजन, हृदयविकारासंबंधित नेमकं कोणत्या लक्षणांकडे आपल्याकडून दुर्लक्ष केलं जातं आणि याबाबतीत सतर्क राहणं किती महत्त्वाचं आहे, याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? हृदयरोगाची जी लक्षणं आहेत ती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही लक्षणं न समजल्यामुळे अनेक वेळा ट्रीटमेंट घेण्यात, उपचार घेण्यात उशीर होतो व त्याचे गंभीर परिणाम होतात. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस उत्पन्न व्हायला सुरू होतात आणि ते 70% 70% पर्यंत पोहोचतात, तेव्हा पेशंटला, रुग्णाला चालताना छातीमध्ये दबाव झाल्यासारखं फील होतं. जड झाल्यासारखी वाटते छाती चालताना. कधी-कधी जळजळ होते, आग झाल्यासारखी वाटते छातीमध्ये. कधी-कधी छातीमध्ये न होता ही लक्षणं पाठीमध्ये येऊ शकतात, डाव्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये, मानेच्या मागच्या बाजूला, जबड्यामध्ये किंवा कधी-कधी पोटाच्या वरच्या भागामध्येही ही लक्षणं येऊ शकतात. ही लक्षणं 70% ब्लॉकेज वरती गेल्यावरती चालताना होतात. आराम केल्यावर किंवा चालणं थांबवल्यानंतर ही लक्षणं गायब होतात, नाहीशी होतात आणि याला आपण क्रॉनिक स्टेबल अंजायना म्हणतो. काही कारणाने जेव्हा हे ब्लॉकेजेस फार झपाट्याने वाढू लागतात आणि ते 95% ते 100% पर्यंत पोहोचतात, तेव्हा पेशंटला अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम किंवा साध्या भाषेत आपण म्हणतो हार्ट अटॅक हा आजार होतो. आता याची लक्षणं बऱ्याच लोकांना वाटतात, की हार्ट अटॅक आला म्हणजे मला एक तीव्र छोटीशा जागेमध्ये एक तीव्र कळ येणार, चमक सारखी येणार आणि त्याला ते हार्ट अटॅक समजतात. पण असं नाहीये. हार्ट अटॅकची लक्षणं चमक किंवा कळ अशी नाहीये. हार्ट अटॅकची लक्षणं असतात छातीमध्ये जड झाल्यासारखी, गच्च झाल्यासारखी, भरून आल्यासारखी वाटते छाती. ही पूर्ण छाती टाईट झाल्यासारखी वाटू शकते. कधी-कधी पाठ, कधी-कधी डावा हात, उजवा हात, मानेचा पाठीमागचा भाग, जबडा किंवा पोटाचा वरचा भाग, याच्यामध्ये ही लक्षणं संभवतात. काही वेळेला ही लक्षणं नसतातच. जवळ-जवळ 30% लोकांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक किंवा सायलेंट हृदय विकाराचा झटका संभवतो. अशा वेळेला फक्त खूप जास्त घाम येणे, अशक्त वाटणे, डोळ्यासमोर अंधार येणे, गळून गेल्यासारखं वाटणं, जुलाब होणे, उलटी होणे अशीच लक्षणं होतात. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त करून असे प्रकार घडतात, ज्याच्यामध्ये प्रॉपर रेग्युलर छातीमध्ये दुखणं, दबाव येणं ही लक्षणं नसतात.
आणि काही वेळेला पेशंटला ही लक्षणं गॅस, ॲसिडिटी सारखी वाटू लागतात आणि यामुळेच कन्फ्यूज होऊन पेशंट गॅस ॲसिडिटीची ट्रीटमेंट घेत राहतो आणि डॉक्टरकडे जाण्यापासून टाळतो किंवा विलंब करतो आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. तर आपल्याला ही सगळी लक्षणं जाणून घेणे महत्त्वाची आहे, कारण ही लक्षणं जाणल्यास आपण वेळेत डॉक्टरकडे पोहोचू शकतो. डॉक्टर अभिजित, हृदयाच्या आरोग्यामध्ये चाचण्या ज्या असतात, निदानासाठी ज्या चाचण्या असतात, त्याचं काय महत्त्व आहे आणि त्या नेमक्या कधी कराव्यात याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगाल? हार्ट डिसीज जर अर्ली स्टेजला डिटेक्ट करू शकलो तर आपल्याला हार्ट अटॅक येण्यापासून आपण थांबू शकतो. तर अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगतं की 20 वर्षाच्या वयापासून, आता खूपच नवल वाटेल तुम्हाला ही गोष्ट, पण अमेरिकन हार्ट असोसिएशनचं हे गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतं की 20 वर्षाच्या आयूपासून तुम्ही तुमचं बीपी किती आहे, रक्तदाब चेक करायला चालू करा. नॉर्मल आहे, चांगली गोष्ट आहे. परत 2 वर्षानंतर त्याला चेक करा. असं तुम्ही रेग्युलरली एव्हरी 2 इयर्स तुमचा रक्तदाब चेक करणं गरजेचं आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगतं की कोलेस्ट्रॉलची लेवल 20 वर्षाच्या आयूपासून चेक करायला चालू करा. एव्हरी 4 to 6 इयर्स, 4 ते 6 वर्षानंतर ते कोलेस्ट्रॉलची लेवल तुमची रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन हे पण सांगतं की आपली ब्लड शुगर लेवल जी आहे, ती ब्लड शुगर लेवल वय 45 झाल्यानंतर तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. आणि ती जर नॉर्मल आली तुमची तर एव्हरी 2 इयर्स ही ब्लड शुगर लेवल चेक करत राहणं गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईल जी आहे, ही लाईफस्टाईल पण बरोबर आहे का नाही आहे हे 20 वर्षाच्या वयापासून चेक करणं गरजेचं आहे. सर, हेल्थ चेकअप जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण आहे. 20 वर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगतं तुम्ही 40ला तरी चालू करा. म्हणजे 40ला चालू केलं तर कमीत कमी कळेल तरी की बाबा मला आता हार्टचा प्रॉब्लेम आहे, मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, मला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. हे जर हेल्थ चेकअप नाही केलं तर कसं कळणार आहे आपल्याला? तर हे हेल्थ चेकअप करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. तर जवळच्या आपल्या डॉक्टरकडे जाऊन हेल्थ चेकअप करून घ्या, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर विवेक महाजन, CPR बद्दल बरेच जण ऐकून असतात, पण CPR बद्दल थोडं सविस्तरमध्ये एकंदरीतच CPR काय आहे, ते कधी केलं जातं, याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? तर मोठा हार्ट अटॅक आल्यामुळे हृदय जेव्हा कमजोर होतं, तेव्हा हृदयाची जी इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, ती काम करायचं कमी करते किंवा विचित्रपणे काम करायला सुरू करते. अशामुळे काय होतं, की हृदयाची जी गती आहे, ती अचानक बंद पडते. हृदयाचं जे स्पंदन आहे, ते थांबून जातं आणि हृदय एकदम शांत, निश्चित पडून जातं. अशा वेळेला व्हेरियस ऑर्गन्स, विविध अवयवांना रक्तपुरवठा बंद होतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे मेंदू आहे. जर आपल्या मेंदूला, ब्रेनला 3 ते 4 मिनिटं ब्लड फ्लो नाही मिळाला, तर मग तो मेंदू परमनंटली डॅमेज होऊन जातो आणि व्यक्तीची मृत्यू होते. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये, ज्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात, त्यामध्ये हृदयाला चालू ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कसं करू शकतात? ते CPRच्या माध्यमातून करू शकतात. CPR म्हणजे कृत्रिमरित्या बाहेरून, आता पेशंटचं हृदय तर बंद पडलेलं आहे, तर कोणीतरी दुसरा व्यक्ती बाहेरून येऊन कार्डियाक मसाज देऊन, हृदयाला दाब देऊन, बाहेरून दाब देऊन ते हृदयाची स्पंदनं कृत्रिमरित्या चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. आर्टिफिशियली माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊन श्वास देण्याचा प्रयत्न करतो. अशामुळे काय होईल, की हृदयाची जी स्वतःहून जी क्षमता थांबलेली आहे, ती आपण दुसरी एक व्यक्ती ती चालवण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये अनेक ट्रेनिंग कोर्सेस अवेलेबल आहे. BLS, बेसिक लाईफ सपोर्टचे कोर्सेस अवेलेबल आहे. अनेक व्हिडिओ आपल्याला इंटरनेटवरती पाहायला मिळतील. पण याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा आपण CPR द्यायला सुरू करतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की CPR देणाऱ्या व्यक्तीने पहिली आपली सुरक्षा निश्चित करावी. आता पेशंटला कार्डियाक अरेस्ट आलाय आणि तो रस्त्याच्या मध्ये निश्चित पडलेला आहे. तर तिथे रस्त्याच्या मध्यभागी CPR नका चालू करूच. पहिले पेशंटला आणि स्वतःला रस्त्याच्या साइडला घ्या. स्वतःची सुरक्षा आधी बघा. दुसरी गोष्ट म्हणजे CPR आपण द्यायला चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप फोर्स लागतो, खूप शक्ती लागते. 2-3 मिनिटं CPR दिल्यानंतर व्यक्ती थकून जाईल. तेव्हा CPR जेव्हा आपण द्यायला लागतो, कार्डियाक मसाज जेव्हा द्यायला लागतो, सगळ्यात पहिलं काम हे करा, की आजूबाजूला कोणी मदतीला आहे का? त्याला हाक द्या, त्याला आवाज देऊन बोलवा. म्हणजे काय, की रोटेशनने CPR देता येईल. 2-3 मिनिटं तू दे, 2-3 मिनिटं मी देतो. अशा प्रकारे हे CPR केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे CPRचं काम आहे, की हृदयाचा रक्तपुरवठा मेंदूला जो होतोय तो सुरू ठेवण्याचा. पण हे हृदय आपोआप सुरू नाही होणार आहे. त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यावा लागेल. इलेक्ट्रिक शॉक देऊन हृदयाची जी बंद पडलेली इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, ती परत चालू करता येईल. तर जेव्हा आपण CPR द्यायला चालू करतो, तेव्हाच आपण एखाद्या ॲम्ब्युलन्सला बोलवलं, तर आपण जोपर्यंत CPR देतोय 3-4 मिनिटात, 4-5 मिनिटात ती ॲम्ब्युलन्स आली, तर CPR देता-देता आपण पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतो.
तिथे पोहोचल्यानंतर पेशंटला इलेक्ट्रिक शॉक दिला जाऊ शकतो आणि पेशंटचं हृदय पुनर्जीवित केलं जाऊ शकतं. फक्त सीपीआर देऊन फक्त 5 ते 10% लोकांना वाचवलं जाऊ शकतं. पण शॉक दिल्यामुळे ते जे बंद पडलेलं हृदय त्याचे चालू होण्याची चे चान्सेस जास्त वाढतात. म्हणून ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सीपीआर देताना. पहिले स्वतःची सुरक्षा, कॉल फॉर हेल्प आणि तिसरं ट्राय टू शिफ्ट द पेशंट म्हणजे पेशंटला शिफ्ट करायचं एखाद्या हॉस्पिटलमध्ये जिथे त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन पेशंटला हृदय पुनर्जीवित करता येऊ शकतं. डॉक्टर अभिजित अकलूजकर, एकंदरीतच सीपीआर केव्हा करावा आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका आणि कार्डियक संबंधित झटका यामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे याविषयी थोडं स्पष्ट कराल? कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर हार्ट अटॅक म्हणजे काय हे समजून घेऊया पहिले आपण. तर हार्ट अटॅक म्हणजे काय, तर रक्तपुरवठा जेव्हा पूर्णपणे खंडित होतो हृदयाला, तर हार्ट म्हणजे एक मसल आहे. त्या मसलला जेव्हा मसल पंप करतं तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज पडते. तर त्याचे फ्यूल जे आहे ते ऑक्सिजन आहे. तर ते ऑक्सिजनचे जे फ्यूल आहे ते कोण घेऊन जाते, ते रक्तवाहिन्या ज्या आहेत ज्याला आपण आर्टरीज म्हणतो हार्टच्या, त्या रक्तवाहिन्या घेऊन जात आहेत हृदयाला. तर जेव्हा ही रक्तवाहिनी बंद पडते कुठल्या एरियातली, कशामुळे बंद पडते, तर त्याच्यामध्ये क्लॉट येतो, ब्लॉक निर्माण होतो. तर त्या ब्लॉक निर्माण झाल्यामुळं जी रक्तवाहिनी डॅमेज झालेली आहे त्याच्या पुढचा जो मसल आहे त्या मसलला आता रक्तपुरवठा मिळत नाहीये. तर रक्तपुरवठा न मिळण्यामुळे त्याला छातीत दुखायला चालू होतं आणि त्या कंडिशनला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. तर छातीत दुखणं, तीव्र गतीने छातीत दुखणं, रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. मग आता कार्डियक अरेस्ट हा काय बाबा प्रकार आहे, तर कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, तर जे हृदय पूर्णपणे थांबणं, अरेस्ट म्हणजे थांबणं. तर जेव्हा हृदय पूर्णपणे थांबून जातं त्याला आपण कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. तर कार्डियक अरेस्ट हा हार्ट अटॅकचा एक परिणाम असू शकतो. तर मोस्ट ऑफ द कॉमन जो कॉज आहे किंवा परिणाम आहे हार्ट अटॅकचा, त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. पण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर कार्डियक अरेस्टमध्ये आता डॉक्टर विवेक महाजनने आपल्याला सांगितलं की सीपीआर हे देणं गरजेचं आहे. तर हे कार्डियक अरेस्टचं जी ट्रीटमेंट आहे ती जर आपण हॉस्पिटलमध्ये द्यायच्या आधी आपण जर सीपीआर दिला तर सीपीआरमुळे आपलं ते जे हृदय आहे ते परत चालू होईल. पण आपल्याला जे मूळ कारण आहे ते हार्ट अटॅकमुळे आलेलं आहे. तर आपल्याला हार्ट अटॅकची ट्रीटमेंट पण करणं गरजेचं आहे. तर असं नाही की बाबा सीपीआर दिलं की विषय संपला. तर सीपीआर करत करत त्या पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये आणणं गरजेचं आहे. माझ्या क्लिनिकमध्ये एकदा असं झालं की पेशंट माझ्यासाठी थांबला होता बाहेर आणि तिथंच हार्ट अटॅक आला त्याला आणि त्याचं हार्ट बंद पडलं. तर मीच जाऊन त्याला सीपीआर दिला. सीपीआर देत 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 त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन मीच त्याची अँजिओप्लास्टी केली आणि त्याची नस ओपन केली. त्याच्यानंतर त्याचा हार्ट अटॅक बरा झाला. तर या 2 वेगळ्या गोष्टी झाल्या. तर पहिली मी काय केलं, हार्ट बंद झालं होतं, तो जो अरेस्ट झाला होता त्याच्यासाठी मी केला सीपीआर. त्या सीपीआरला करत करत मीच त्याला ॲम्ब्युलन्समध्ये, आमची ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तिथे त्यांना अँजिओप्लास्टी केली. तर अँजिओप्लास्टी केल्यानंतर जो त्याचं कारण होता कार्डियक अरेस्टचा, ज्याच्यामुळे हार्ट बंद पडलं होतं, ते नॉर्मल झालं ते अँजिओप्लास्टी केल्यामुळे. तर हे 2 मूलभूत फरक आहेत की हार्ट अटॅक म्हणजे रक्तपुरवठा बंद पडणं हृदयाला आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय पूर्ण बंद पडणं, हृदयाचं पंपिंग पूर्ण थांबणं, त्याला कार्डियक अरेस्ट असं आपण म्हणतो. जेव्हा हार्ट अटॅक येऊन जातो एस्पेशली यंग लोकांमध्ये, तर हे बघितलं जातं की एक नैराश्याचं प्रमाण निर्माण होतं. तर नैराश्याचं प्रमाण म्हणजे काय होतं की बाबा आता माणसाला वाटायला लागतं की बाबा माझं आयुष्य संपलं, आता मला हार्ट अटॅक येऊन गेला, आता माझं बायपास झालं, आता माझं आयुष्य संपलेलं आहे, आता मी पुढे जगेल का नाही मला माहित नाही, माझ्या फॅमिलीचं काय होईल. तर हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स खूप बघायला मिळतात हार्ट अटॅक किंवा बायपास किंवा अँजिओप्लास्टी नंतर. आपण बघतो की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. तर जेव्हा आपण कार्डियक रिहॅब म्हणतो तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज ट्रेनिंग हा एक पार्ट झाला. त्याच्यामध्ये दुसरा पार्ट जो आहे तो सायकोलॉजिकल ट्रेनिंग, म्हणजे त्याचं जे मन खचलेलं आहे त्या पेशंटचं, ते स्त्री असो किंवा पुरुष, तर त्याचं जे मन खचलेलं आहे त्याला त्याच्यातून आपल्याला वर आणायचं आहे. तर त्याला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे आपल्याला त्याचं ना मॉडिफिकेशन करायचं आहे लाईफस्टाईलचं. कारण की हा झाला का आजार त्याला, तर लाईफस्टाईल.
मग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आहे ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये काय काय येतं, तर डाएट येते. तर मग आपल्याला त्याचं डायटरी पॅटर्न बघायला लागेल की बाबा काय खात होता आधी तू, आपल्याला त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील. तर डायटरी चेंजेस त्याचे करणं गरजेचं आहे. तर कार्डियक रिहॅब म्हणजे फक्त एक्सरसाइज नव्हे, तर त्याचं जे माइंड आहे, त्याचं जे खचलेलं मन आहे ते वरती आणणं, त्याचे डायटरी चेंजेस करणं हे महत्त्वाचं आहे. तर हे सगळे जे काउन्सिलिंग जे आहे, डाएट काउन्सिलिंग आहे, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे, एक्सरसाइज आहे, या सगळ्याला आपण एकत्र करून आपण म्हणतो की कार्डियक रिहॅब. आपण जे ते वर्ड यूज करतोय कार्डियक रिहॅब, आता मराठीमध्ये त्याला आपल्याला वर्ड देणं थोडं डिफिकल्ट आहे, पण कार्डियक रिहॅब म्हणजे आजार आणि नॉर्मल लाईफ ह्याच्यामधला जो पिरियड आहे, आजारपणमधनं बाहेर पडलेला आहे, पण आता त्याला नॉर्मल आपल्याला रुळावरती आणायची गाडी. तर ती रुळावरती गाडी आणण्यासाठी जो पिरियड लागणार आहे त्याला आपण कार्डियक रिहॅब म्हणतो. हे खूप महत्वाचा पार्ट आहे रुग्णाचा, कारण की फक्त सर्जरी झाणं, बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टी किंवा हार्ट अटॅकची ट्रीटमेंट करणं फक्त महत्वाचं नाहीये, पण पेशंटला आपल्याला नॉर्मल करायचं आहे. आज तो नॉर्मल लाईफ जगू शकतो, आपल्या कामाला जाऊ शकतो, जे त्याचं रोजचं जीवन आहे तो जगू शकतो. तर कार्डियक रिहॅब महत्वाचा आहे आणि कार्डियक रिहॅबसाठी डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट शी संपर्क ठेवून ते कार्डियक रिहॅब करणं गरजेचं आहे. डॉक्टर विवेक महाजन, हृदयाचं आरोग्य आणि व्यायामाचं महत्त्व याबद्दल एकंदरीत काय सांगाल? आपण आधीच पाहिलंय की भारतामध्ये आणि जगामध्ये हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि हृदयरोग टाळण्यासाठी औषधं तर आहेच, पण त्याबरोबर आहे जीवनशैली परिवर्तन. आणि जीवनशैली परिवर्तनामध्ये डाएट किंवा आहारासोबत व्यायामाचे खूप मोठे महत्व आहे. आता व्यायाम किती करावा, काय करावा याबद्दल गाईडलाईन्स आहेत, निर्देश आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी यांनी क्लिअरली सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 30 ते 35 मिनिटं किंवा 40 मिनिटं आठवड्यातनं 5 दिवस तरी ब्रिस्क वॉकिंग केली पाहिजे. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे 4 ते 5 किलोमीटर पर आवर या गतीने वॉकिंग केली पाहिजे. हे हृदयाचं आरोग्य स्वस्थ ठेवायसाठी खूप महत्वाचं आहे. याच्याने अनेक फायदे संभवतात. याच्याने पहिले तर आपली शुगर कंट्रोल होते, ब्लड प्रेशर कंट्रोल होतं, कोलेस्ट्रॉल कमी राहतं, वेट कमी राहतं. जर कुठल्या व्यक्तीला ब्लॉकेजेस असतील आणि त्याचा नियमित चालण्याचा व्यायाम असेल, तर त्याचं हृदय प्रिपेअर्ड असतं, तयार असतं हार्ट अटॅकसाठी. म्हणजे जर मेजर हार्ट अटॅकही आला आणि हा व्यक्ती नियमित एक्सरसाइज करत असेल, तर त्याच्या हृदयाने तयारी करून ठेवलेली असते, की नवीन नसा, बारीक-बारीक नसा बनवून ठेवलेल्या असल्या, की मेन नस बंद झाली, तर कदाचित अल्टरनेटिव्ह रस्ते तयार करून ठेवलेले असतात, त्या व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाने. व्यायाम करणं हे मानसिकदृष्ट्या पण खूप महत्वाचं आहे, कारण व्यायाम केल्याने मानसिक आरोग्यही चांगले राहतात. आता काही वेळेला आपण बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये बघतो, की सेलिब्रिटी जिममध्ये असतात आणि ते खूप एक्सरसाइज करतात आणि कोलॅप्स होतात. तर याचे अनेक रिझन्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम न करणे, 5 दिवस व्यायाम न करणे आणि एखाच दिवशी वेळ मिळाला, की भरपूर प्रमाणाच्या बाहेर व्यायाम करणे आणि अनसुपरवाइज्ड व्यायाम करणे. म्हणजे कोणाचं लक्ष नाहीये आणि कोणी तुम्हाला गाईड करायला नाही आणि तुम्ही एक्स्ट्रीम लेव्हलचा व्यायाम करतात. हे लोकं आजकालची पिढी फिट दिसाय करता जास्त व्यायाम करतात, फिट असण्यापेक्षा. तर फिट असण्याकरता फक्त आपल्याला 5 किलोमीटर पर अवर 30 ते 35 मिनिटं वॉकिंग इनफ आहे. आपल्याला 30-30, 40-40 किलो वजन उचलणं जरुरी नाही. आपल्याला मॅरेथॉन धावणं जरुरी नाहीये फिट राहण्याकरता. आपल्याला मीडियम लेव्हलची एक्सरसाइज इनफ आहे आपल्या हृदयाला फिट ठेवण्याला. एक्स्ट्रीम लेव्हलची एक्सरसाइज करणे, जिची आपल्या शरीराला सवय नाही, एकाच दिवशी अचानक सवय नसताना एक्स्ट्रीम लेव्हलपर्यंत जाणं, हे एक कारण असू शकतं, की जे व्यायामाचे दुष्परिणाम व्हायला. अनेक वेळा जिममध्ये जाऊन प्रोटीन्स असतात, ज्याच्यामध्ये एनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात. ते मेडिकल सुपरव्हिजन, मेडिकल एडव्हाइस शिवाय घेणं, हेही एक प्रॉब्लेम असू शकतं. व्यायामच करणं आणि त्याच्याबरोबर रेस्ट न करणं, ॲडिक्वेट स्लीप नसणं, सबस्टन्स अब्यूज, स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहल हे करणं, तर फक्त व्यायाम करून हे होणार नाही. बाकीच्या गोष्टीही आपल्याला हे बघायच्या असतात, की आपण ठीक करतोय की नाही. आता ही झाली नॉर्मल व्यक्तीची प्रिव्हेन्शनसाठी, जीवनशैली सुधारण्याची आणि हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी व्यायामाची गाईडलाईन. अनेक वेळा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात, हार्ट अटॅक झालेला असतो किंवा एन्जिओप्लास्टी, बायपास, त्याच्यानंतर नातेवाईक म्हणतात, "तुम्ही हालायचंच नाही, दिवसभर एका ठिकाणी बसायचं." एकदम काचेच्या भांड्यासारखं त्याला सांभाळून ठेवतात. एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर पण व्यायामाचे खूप महत्त्व आहे. पेशंटला इमिडिएटली एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर अशक्तपणा असणार आहे. त्यामुळे तो पूर्ववत व्यायाम
करू शकेल असं नाहीये. काही दिवस लागतील त्याची शक्ती परत यायला, त्याला कॉन्फिडन्स परत यायला. त्यामुळे व्यायाम ऑपरेशन नंतर हळू सुरू करायचा. कमी लेव्हलवरतून हळू 1.5-2 महिने त्याला कमी लेव्हलवरती व्यायाम करू द्यायचा. हार्ट अटॅकची जखम भरायला 30 दिवस ते 45 दिवस लागतात. तेवढे दिवस हेवी एक्सरसाइज टाळायचे. हळू त्याला सवय करायची, की वॉकिंग डिस्टन्स वाढवायचं. स्लो स्पीडवर चाल, थोडं रोजचं वाढवत जा आणि मग नंतर पूर्ववत तू होऊ शकतो. एन्जिओप्लास्टी नंतर किंवा बायपास नंतर किंवा हार्ट अटॅक नंतर तुम्ही किती लेव्हलपर्यंत व्यायाम करू शकाल, हे तुम्ही आधी किती लेव्हलपर्यंत तुमची कॅपॅसिटी होती त्याच्यावरती पण भरपूर डिपेंडंट असतं आणि त्याच्यानंतर एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर तुमचं हार्ट किती डॅमेज्ड आहे हार्ट अटॅकमुळे, त्याच्यावरतीही डिपेंडंट असतं, की तुम्ही कितपत व्यायाम करू शकाल. त्यामुळे प्रत्येक पेशंटला एक फिक्स्ड व्यायामाचा प्रिस्क्रिप्शन आपण देऊ नाही शकत, की रोज एवढंच चाललं पाहिजे. ते त्या पेशंटच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला ठरवावं लागतं, की कोण किती व्यायाम करू शकतो ऑपरेशन नंतर, एन्जिओप्लास्टी नंतर आणि यालाच एक्झॅक्टली म्हणतात कार्डियाक रिहॅबिलिटेशन. थोडक्यात कार्डियाक रिहॅबिलिटेशन म्हणजे क्षतिग्रस्त हृदयाचं पुनर्वसन आणि ते प्रत्येक पेशंटला आपल्या डॉक्टरशी डिस्कस करून किती लेव्हलपर्यंत करता येईल हे ठरवायचं आहे. डॉक्टर विवेक महाजन आणि डॉक्टर अभिजित अकलूजकर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, जाता जाता एक महत्त्वाची टिप आहे तुमच्यासाठी. तुम्हाला आरोग्यविषयक काही शंका वाटत असल्यास त्या संबंधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चांगल्या आरोग्याच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.